dwells किंवा फक्त काय म्हणावं लागेल dwell. We use the letters T and C. Tautology and what? Contradiction. T and C to denote tautology and contradiction, okay, respectively. If two statements contain logical connectives like logical connectives like disjunction, conjunction, and later T and C, then they are said to be duals. Then they are said to be duals of each other if if one of them is obtained from is obtained from the other by interchanging बघा काय करायचं पहिले लिहून घ्या नंतर सांगतो and T with C या ठिकाणी बघा if two statement contain logical connectives like म्हणजे काय दिलं तुम्हाला disjunction किंवा conjunction letter T and C म्हणजे कुठले tautology and contradiction then they are said to be duals of each other if one of them obtained from other by interchanging. यामध्ये काय करायचं समजून घ्या तुम्हाला कंजंक्शन दिलं काय करा कंजंक्शन करा किंवा टॅटोलॉजी काय करा कॉन्ट्रडिक्शन उलट सी दिला तर टी करा टी दिला तर सी करा साइन पण चेंज करा समजा तुम्हाला दिलेत कॉन्ट्रडिक्ट आपले हे कंजंक्शनचं डिसजंक्शन किंवा डिसजंक्शनचं कंजंक्शन करायचं याला काय म्हणतात तुमचं ड्वेल्स मधलं खाली उदाहरण दिले बघा द ड्वेल्स ऑफ पहिला बघा पी डिसजंक्शन क्यू असेल तर काय करायचं पी कंजंक्शन क्यू करा आणि सेकंड समजून घ्या टॅटोलॉजी दिलेला आहे डिसजंक्शन पी दिला आहे तर काय करायचं टॅटोलॉजीचं काय करायचं तुम्ही कॉन्ट्राडिक्शन डिसजंक्शनचं कंजंक्शन आणि पी पुढचे पेजवर जाऊया थर्ड
समजून घ्या. टी टी कंजंक्शन पी इज टीचा काय करा सी कंजंक्शनचा डिसजंक्शन पीचा पी याला काय म्हणतात तुमचे ड्वेल्स. पण याच्यामध्ये काही रिमार्क आहेत जे रिमार्क मी तुम्हाला लिहून देणार आहेत पुस्तकात नाहीये पण हे रिमार्क मी तुम्हाला काय करतोय लिहून देतोय लक्षात घ्या. हे रिमार्क फार महत्वाचे आहेत. त्यातला पहिला बघा the symbol negation is not change. Right? Is not change while finding the dwell. While finding the dwell. Correct. dwell म्हणजे सिम्बॉल हा चेंज होत नाही कुठल्या निगेशनचा ज्यावेळेस आपण ड्वेल फाइंड करतो त्यावेळेस निगेशनचा सिम्बॉल चेंज होत नाही. सेकंड ड्वेल इज अ ड्वेल. Dwell is a dwell is the statement itself. Correct? Is the statement itself. हे आपण घेऊया पुढे. आपण जसं आपण निगेशन पी म्हणतो तसं ड्वेल इज अ ड्वेल इज स्टेटमेंट इटसेल्फ. द स्पेशल स्टेटमेंट बघा या ठिकाणी. द स्पेशल स्टेटमेंट टॅटोलॉजी टी कंसात लिहून घेऊया आपण. And C for what? Contradiction. Or dwells of each other. म्हणजे आपण घेतलं बघा टीचा सी करा सीचा टी करा. पुढचा आहे टी चेंज टू एफ अँड व्हाइस वर्सा. याच्यात बघा टी मधला फरक लक्षात घ्या. टी इज चेंज टू एफ म्हणजे ट्रूचा काय करा फॉल्स करा आणि फॉल्सचा टू याला काय म्हणतात आणि व्हाइस वर्सा. बघा या ठिकाणी टी मधला फरक बघा हा टी फॉर व्हॉट टॅटोलॉजीचा घ्या आणि हा टी कुठला घ्या ट्रू. एक लक्षात घ्या एकत्र करू नका. हा टी कसला आहे तुमचा टॅटोलॉजीचा आणि हा टी कसला आहे ट्रूचा आहे. बरेचसे मुलं काय करतात कॅपिटल आणि स्मॉल लिटर एकत्र करतात. ह्या टीचं काय करून टाकतात सी करतात आणि या टीचं एफ करून टाकतात. नाही हा जो तुमचा टी घेतलेला आहे या ठिकाणी बघा मी पेनाचं मार्क करतोय त्याचं काय करायचं सी करायचं आणि ह्या टीचं काय करायचं एफ करायचं. हा फरक मात्र तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मी हा तुमचा कशामध्ये घेतला आहे रिमार्क मध्ये घेतलेला आहे. करेक्ट. मग त्याचं नक्की प्रिन्सिपल काय ते आपण प्रिन्सिपल पण लिहून घ्या. ड्वेलचं प्रिन्सिपल of dwells. If a compound statement, if a
compound statement S1 contains. आता या ठिकाणी हा जो S1 घेतलाय आपण हा तुमच्या दोन स्टेटमेंट P आणि Q असतो. पण आपण या ठिकाणी S1 का बरं घेतोय की P आणि Q हे दोन स्टेटमेंटच्या अर्थ बदल होते या ठिकाणी, कधी P चं Q चं P, त्यामुळे P आणि Q घेतल्यामुळे होतं स्टेटमेंट S1 म्हणजे पहिलं स्टेटमेंट. बघा या ठिकाणी S1 म्हणजे काय स्टेटमेंट पहिलं contains only negation, conjunction and disjunction and बघा हे स्टेटमेंट S1 मध्ये झाले आणि and स्टेटमेंट S2 दुसरा नंबरचं arises from S1. S2 स्टेटमेंट कुठून सुरू आहे तुमचं S1 पासून by replacing conjunction by disjunction and disjunction by conjunction. Then comma गया, then S1 is a tautology if and only if S2 is not a contradiction. आता ह्या ठिकाणी बघा पुढची जी थिअरी आहे तुमची निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ऍक्च्युली पुस्तकात काय करायला पाहिजे होतं की जे ड्युअल स्टेटमेंट आहे ना स्टेटमेंट याची इन्सर्ट पहिली लिहून टाकायला पाहिजे होती आणि नंतर तुमचं निगेशन ऑफ कंपाऊंड घ्यायला पाहिजे होतं, कारण हे दोघांचं जे प्रॉब्लेम आहेत ते कम्प्लिटली वेगळे आहेत. पण त्यांनी काय केलं पुस्तकात थिअरी देताना ही पहिले दिलेत आणि एक्झरसाइज मध्ये त्यांनी कॉमन घेतलेले आहेत, त्यामुळे एकत्र जरी असले तरी पण काय गोंधळून जायचं नाही. ड्युअल्स कसं झालं तुमचं ड्युअल्स मध्ये काय करा तुम्ही की टॅटरो जे असतं त्या आन्सर मध्ये कॉन्ट्रडिक्शन घ्या, निगेशन होत नाही, कंजंक्शन असेल त्या आन्सर वर डिसजंक्शन घ्या, करेक्ट. ट्रू असेल कॅपिटल टीचं काय करा कॅपिटल एफ आणि वाईस वर्सा याच्या उलट पण तुम्ही करू शकता. आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट ती थिअरी आपण घेऊन घेऊया. negation of compound statement. हे थोडं तुम्हाला मी काय केलंय पुस्तकात तुमच्या जरा वेगळ्या पद्धतीने लिहून दिलेले आहेत, पण आपण काय करूया थोडं सोप्या पद्धतीमध्ये लिहून घेऊया. करेक्ट. मग बघा पहिलं आहे तुमचं काय निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन पहिलं, त्याच्यामध्ये बघा negation of conjunction of two simple statement is the disjunction, disconjunction म्हणा किंवा disjunction म्हणा, disjunction म्हणूया.
of their negation. That is, that is बघा negation of P conjunction Q equals to negation P disjunction negation Q करा बघा हा शब्द महत्वाचा आहे डिसजंक्शन. हा तुमचा कंजंक्शनचा काय होतो डिसजंक्शन आणि तुमचं निगेशन काय होतं सेपरेटली त्याला अप्लाय होतं. लक्षात हा तुमचा पहिला झाला. आता दुसरा पॉइंट निगेशन ऑफ डिसजंक्शन. negation of disjunction. याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो व्यवस्थित पाठ करून ठेवायचा आहे. negation of the disjunction of two simple statement is the conjunction of their negation. म्हणजेच बघा दॅट इज सेम करेक्ट. बघा निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू सॉरी पी डिसजंक्शन क्यू इक्विव्हॅलन्स negation of P conjunction negation of what Q. Number third negation of negation आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे negation of negation काय येतो स्टेटमेंट इटसेल्फ. आपण हे लिहून पण घेतलं होतं negation of negation. The negation of the negation the negation of the negation of a simple statement is the statement itself. Is the statement itself. That is, if P is the simple statement is a simple statement, then negation of negation P equivalence P आणि हे आपण निगेशन मध्ये घेतलेलं होतं. लक्षात ओके. नेक्स्ट negation of conditional. कंडिशनल दुसरा शब्द काय इम्प्लिकेशन. स्टेटमेंट
ओके. द निगेशन ऑफ, यात लिहून घेऊया, द निगेशन ऑफ अ कंडिशनल स्टेटमेंट P conditional Q is P but not Q is P but not Q. याचा अर्थ बघा, that is negation of P conditional Q. आता बघा वाक्य काय, P but not Q. P but म्हणजे काय आला तुमचा कंजंक्शन, कंजंक्शन मध्ये बट अँड वापरतो आपण. नॉट आला म्हणजेच काय आलं, निगेशन क्यू. P but not Q. फिफ्थ नंबर, negation of biconditional. Negation of biconditional double implication statement. एक दोघा, the negation of biconditional statement याचं चिन्ह कसलं तुमचं, हे बायकंडिशनलचं. बायकंडिशनल क्यू is negation of P conditional Q or Q conditional P. That is बघा, negation of biconditional statement. याचं काय येईल, एक तर P निगेशन Q येईल, और एक असं चिन्ह मधलं ऑरचं, डिसजंक्शनचं, Q निगेशन P. लक्षात. आता याचे नोट आहेत, काही नोट्स आपण या ठिकाणी लिहून घ्या, महत्वाची नोट आहे. नोट, negation of the statement pattern involving one or more simple statement आपण बघा पी क्यू आर एस सिंपल तुमचे स्टेटमेंट असतात, पुढे तुम्ही लिहू शकता कुठले पण. अँड one or more connectives बघा, निगेशन
conjunction or disjunction statement PQR are replaced by their negation कसे रिप्लेस करायचे negation of P negation of Q negation of R etc and vice versa त्याच्या उलट सुद्धा ओके हे झालं तुमचं ते ड्युअलची नोट आता ह्या ठिकाणी बघा कन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे आपण काय करूया नेक्स्ट पेजवर घेऊया बसणार नाही या ठिकाणी कारण ते कसं आहे तुम्हाला समजून पण सांगावं लागणार आहे नेक्स्ट पेज मध्ये कन्वर्स inverse and contra positive converse inverse and contra positive from implicationलाच काय म्हणतो कंडिशनल P conditional Q we can obtain three implication we can obtain three implication called converse inverse and contrapositive ओके आता बघा कसे आहेत पहिले आता एक नंबर नाव द्या Q conditional P is called converse of P conditional Q लक्षात घ्यायचं P conditional Q Q conditional P उलटा आहे पुढेला काय म्हणायचं कन्वर्स सेकंड negation of P conditional negation of Q is called the inverse पहिलं काय तुमचं कन्वर्स नंतर काय इनवर्स is called inverse of P conditional Q यात लक्षात ठेवायचं हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागणार आहे पहिला बघा तुमचा Q कंडिशनल P म्हणजे P च्या उलटा करायचं P च्या ठिकाणी Q च्या ठिकाणी P याला काय म्हणायचं आहे कन्वर्स इनवर्सला काय करायचं आहे P ला निगेशन आणि Q ला पण काय द्यायचं आहे निगेशन साइन त्याला काय म्हणायचं आहे इनवर्स ऑफ PQ देन थर्ड negation of Q conditional negation of P is called हे तुमचं कन्वर्स हे काय इनवर्स इज कॉल्ड आणि आता हे काय झालं कॉन्ट्रा
पॉझिटिव्ह ऑफ पी कंडिशनल क्यू. लक्षात आलंय बघा. पी आणि क्यू याची जागा आदला बद्दल काय झालं तुम्ही तो कन्वर्ट झालेला आहे. पी आणि क्यू ला पी ला निगेशन साईन दिलं, क्यू ला निगेशन साईन दिलं, ते तुमचं काय झालं इन्व्हर्स झालेलं आहे. आणि कॉन्ट्रापोज काय घ्यायचंय, पहिला क्यू निगेशन घ्यायचा, नंतर कंडिशनल पी निगेशन घ्यायचा. हे काय झालं तुमचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आणि प्रॉब्लेम सांगत जेव्हा तुम्हाला साईन चेंज करावं लागतील तेव्हा तुम्हाला हे समजेल नक्की काय लक्षात. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक्सरसाइज सुरू करायची आहे. करेक्ट. एक्सरसाइजचे फक्त मी आज एक प्रॉब्लेम घेईन, कारण आजचं परत कसं आहे टेस्टिंग लेक्चर आहे आणि मग उद्यापासून तुमची दिली रेग्युलर घेईल. आता या ठिकाणी बघा एक्सरसाइज 1.3 त्यातला क्वेश्चन फर्स्ट. इफ ए 3 5 7 9 11. आता पुस्तकात ह्या ठिकाणी 12 छापले गेले आहेत त्यांच्याकडनं, ते बाय प्रिंटिंग मिस्टेक काय करा तुम्ही 13 करून घ्या. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू determine the truth value of each of the following. फक्त यातनं मी एकच घेणार आहे. उद्या परत बघा हे चिन्ह कसलं आहे, देअर एक्झिस्ट x belongs to a such that x minus 8 equals to 1. आणि लक्षात आता मी तुम्हाला दोघांमधला फरक सांगितला होता. याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, फॉरवर्ड मध्ये पूर्ण घ्यायची, हे तुमच्या कर्ली ब्रॅकेट याची किंमत काय करायची पूर्ण घ्यायची. देअर एक्झिस्ट मधले ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये याच्या किमतीमध्ये कुठली तरी एक व्हॅल्यू असते. आणि फॉर ऑल मध्ये बघा, फॉर ऑल मध्ये काय करतो आपण, हा जो ए ची जी कर्ली ब्रॅकेट आहे या सगळ्या किमती घ्यायच्या. आणि देअर एक्झिस्ट मध्ये बघा काय करायचंय, हा जो ए मधल्या कर्ली ब्रॅकेटच्या ज्या किमती आहेत कुठली तरी एक, एनी वन ऑर एनी टू ऑर एनी थ्री, सगळ्या नव्हे. हे म्हणजे काय झालं, सगळ्या घ्यायच्या पूर्णच्या पूर्ण, आणि त्याच्यात कुठली तरी एक किंवा दोन, त्याला काय म्हणायचं देअर एक्झिस्ट. लक्षात हे सांगितलं तुम्ही, तुम्हाला याचे उदाहरण पण घेतले होते आपण. मग तिथं बघा पहिल्यामध्ये काय दिलं, देअर एक्झिस्ट म्हणजे कुठली तरी एक किंवा दोन व्हॅल्यू, की त्याच्यामधून जर 8 वजा केले तर उत्तर काय येतं, आन्सर. मग आता जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं ह्या ए मध्ये तर किती 3 5 7 9 11 आणि 13, यातला जो 9 आहे या 9 मायनस 8 केलं तर आन्सर काय येते 1 येते. मग एक किंमत आहे याच्यामधली यस आहे, म्हणजे वाक्य ट्रू आहे, यस ट्रू आहे. मग आपण आता काय करूया, ते लिहायची कशी पद्धत आहे बघा. आन्सर मध्ये सिन्स x इक्वल्स टू 9, याचे काय 9 बिलॉंग्स टू ए, म्हणजे ह्या ए मधील हा 9 करेक्ट बिलॉंग्स टू ए 9 सॅटिस्फाय किंवा सॅटिस्फाईज x minus 8 equals to 1, हे सॅटिस्फाय करत आहे 9. मग therefore the given statement is true. Is true. मग therefore its truth value
इज व्हॉट टी. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता यातले अजून 2-3 आहेत. अजून मी 3 घेईल उद्या. 2 तुम्हाला होमवर्क आहे आणि नंतर राईट द ड्युएल्स ऑफ each स्टेटमेंट. करेक्ट. त्याच्यानंतर मग तुमचं राहील क्वेश्चनचं निगेशन, त्यातलं होमवर्क आहे. आलं लक्षात? ओके. आजच्या ठिकाणी आपण एवढंच थांबूया. आता परत सेंड करताना काही प्रॉब्लेम येणार नाहीच, पण तरी आजचा विचार आपण या ठिकाणी घेतलेला आहे. लक्षात? ओके. पुढे स्टॉप हिअर.